आज आपण थर्मोस्टॅट वॉल कूलिंग सिस्टीम मधील या पार्टचा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत। तर या थर्मोस्टॅट वॉल हा जो आहे कूलिंग सिस्टीम मधील महत्त्वाचा पार्ट आहे। हा इंजिनच्या कूलिंग सिस्टीमच्या आउटलेट मार्गामध्ये बसवलेला असतो। याचं मेन काम आहे इंजिन टेम्परेचर नॉर्मल ठेवणे। तर याचे 3 प्रकार असतात। एक वॅक्स पॅलेट टाईप, याच्यामध्ये मेणाचा वापर करतात। दुसरा आहे बेलोस टाईप, यामध्ये इतर द्रव असतो। आणि हा जो थर्मोस्टॅट आहे ज्याचा आपण आज प्रॅक्टिकल करणार आहोत, हा बाय मेटल टाईप आहे। म्हणजे याची जी बॉडी आहे पूर्ण बाय मेटलची आहे। कळलं? तर हा जो थर्मोस्टॅट वॉलचं प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये आपल्याला लागणार महत्त्वाचा घटक काय, एक बाउल लागतो किंवा भांडं, त्यामध्ये पाणी लागणार आहे। त्यानंतर हा थर्मामीटर लागणार आहे, जेणेकरून टेम्परेचर आपल्याला चेक करायचं आहे। हा थर्मामीटर का लागतो, तर हा जो थर्मोस्टॅट आहे, हा थर्मोस्टॅट एक ठराविक टेम्परेचरला ओपन होतो। म्हणजे इंजिन टेम्परेचर हा नॉर्मल ठेवतोय, लक्षात घ्या। तर हा 80 ते 90 अंश सेल्सिअसला थर्मोस्टॅट ओपन होणार आहे। कळलं? आणि टेम्परेचर पुन्हा कमी झालं की हा पुन्हा बंद होणार आहे। याचा आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत।